नमस्कार. पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दिवसभरात पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रमुख ताज्या घडामोडी दाखविण्याचा आमचा प्रयत्न असतो. सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पिण्याच्या पाण्याचे दुसरे आवर्तन सोमवारी सकाळी सोडण्यात आले. ही बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. उजनी धरणातून सुमारे 5.5 TMC एवढे पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी 1600 क्युएक्स पाणी वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी त्यात वाढ करून तो 2900 क्युएक्स एवढा होता. यापूर्वी उजनी धरणातून शेती सिंचनासाठी गेल्या 25 डिसेंबर पासून कालवा आणि बोगद्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी धरणातील पाणी साठा 118.90 TMC इतका होता. आज सोमवार अखेर धरणातून एकूण पाणी साठा 97.87 TMC आहे. यात उपयुक्त पाणी साठा 34.22 TMC 63.78% एवढा आहे. 52 दिवसात सुमारे 39% पाणी साठा संपला आहे. सोलापूर व पंढरपूरसह मंगळवेढा आणि सांगोला तसेच भीमा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण 12 TMC पाणी 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. पहिले आवर्तन 5.50 TMC एवढे आहे.